नमस्कार, डॉक्टर किरण वाकडे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रतीक्षा भन्साळी आज तुम्हाला डिस्मेनोरिया आणि मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज यांच्याबद्दल सांगणार आहे. तर डिस्मेनोरिया म्हणजे काय? पाळीच्या वेळेस होणाऱ्या वेदना. पेनफुल मेन्सेस which prevent lady from doing day to day activities known as dysmenorrhea. तर डिस्मेनोरियाचे टाइप्स आहेत प्रायमरी डिस्मेनोरिया आणि सेकंडरी डिस्मेनोरिया. तर प्रायमरी डिस्मेनोरियाला आपण स्पास्मोडिक डिस्मेनोरिया सुद्धा म्हणतो आणि सेकंडरी डिस्मेनोरियाला आपण कंजेस्टिव्ह डिस्मेनोरिया म्हणतो. आता याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये पाहूया. प्रायमरी डिस्मेनोरियाचा कॉज इडिओपॅथिक आहे, म्हणजे काय कॉज आहे ते नेमकं माहिती नाही, बट नॉर्मली सुद्धा पिरियडच्या वेळेस बऱ्याच मुलींना हा त्रास होऊ शकतो. तर जेव्हा आपण क्लिनिकल एक्झामिनेशन करतो किंवा USG सोनोग्राफी करतो तेव्हा काही फाइंडिंग्स आढळून येत नाही, म्हणजे USG सोनोग्राफीवर युटरस किंवा बाकी पर ॲब्डोमिनल फाइंडिंग्स नॉर्मल येतात. तर मग याची ट्रीटमेंट काय आहे? एक तर रिअश्युरन्स, दुसरं आपण NSAIDs देतो, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स, पेन किलर्स जसं की सायक्लोपाम, मेफेनेमिक ॲसिड, इब्युप्रोफेन आणि बेस्ट ट्रीटमेंट तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स. तर नॉर्मली प्रायमरी डिस्मेनोरिया इडिओपॅथिक आहे आणि ते नॉर्मली होऊ शकतं, अनलाईक सेकंडरी डिस्मेनोरिया. सेकंडरी डिस्मेनोरियाचे बरेच कॉजेस आहेत, तर इकडे मी 9 कॉजेस नमूद केले आहेत. जसं की एंडोमेट्रियोसिस, ज्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण USG वगैरे करतो तेव्हा आपल्याला चॉकलेट सिस्ट दिसते, ठीक आहे. फायब्रॉइड्स, पॉलिप्स, ॲडेनोमायोसिस. ॲडेनो म्हणजे ग्लँड, मायो म्हणजे मसल आणि ॲडेनोमायोसिस म्हणजे युटरसचे 3 लेयर्स आहेत, ठीक आहे. एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि त्याचा सेरोजा, आउटर मोस्ट लेअर. तर जे मायोमेट्रियम आहे, जर त्यामध्ये ॲबनॉर्मल ग्लँड्सची डेव्हलपमेंट झाली तर त्याला आपण ॲडेनोमायोसिस म्हणतो, ठीक आहे. एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियम. तर मग जे मायोमेट्रियलचं मसलचं लेअर आहे त्यामध्ये जेव्हा एंडोमेट्रियल ग्लँड्स डेव्हलप होतात तेव्हा आपण त्याला ॲडेनोमायोसिस असं म्हणतो. आयट्रोजेनिक कॉजेस म्हणजे आपण जेव्हा मेडिकली इंड्युस्ड कॉजेस जसं की IUCD इन्सर्शन, इंट्रायुट्राइन कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइसेस बऱ्याच वेळी इन्सर्ट केल्यामुळे सुद्धा डिस्मेनोरिया होऊ शकतो, ठीक आहे. सर्वायकल स्टेनोसिस, स्टेनोसिस म्हणजे ॲबनॉर्मल कॉन्स्ट्रिक्शन, ठीक आहे. तर जे आपलं सर्वायकल रूट आहे तिकडे जर ॲबनॉर्मल कॉन्स्ट्रिक्शन झालं, वेगवेगळ्या कॉजेसमुळे असू शकतं, इन्फेक्शनमुळे असू शकतं, ठीक आहे. तर सर्वायकल स्टेनोसिसमुळे सुद्धा डिस्मेनोरिया होऊ शकतो. PID, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिझिजेस, इंट्रायुट्राइन ॲधेजन्स आणि इंट्रायुट्राइन ॲनोमॅलीज लाईक बायकॉर्नोएट युटरस, ठीक आहे. तर बाकी क्लिनिकल फाइंडिंग्स आणि USG फाइंडिंग्सवर हे जे कॉजेस आहेत जसे की फायब्रॉइड्स, पॉलिप्स, हे आपल्याला USG फाइंडिंग्सवर पॉलिप किंवा फायब्रॉइड जे आहे ते आपल्याला डिटेक्ट होऊ शकतं, अनलाईक प्रायमरी डिस्मेनोरिया. प्रायमरी डिस्मेनोरियामध्ये USG नॉर्मल येईल, पण सेकंडरी डिस्मेनोरियामध्ये आपल्याला पॉलिप्स, फायब्रॉइड्स हे सगळं आढळून येईल आणि क्लिनिकल फाइंडिंग्स मध्ये सुद्धा पॉलिप्स किंवा सर्वायकल स्टेनोसिस किंवा PID मध्ये पेन वगैरे असे सिम्पटम्स दिसू शकतात. तर सेकंडरी डिस्मेनोरियाची ट्रीटमेंटमध्ये आपण कॉज ट्रीट करतो, ठीक आहे. NSAIDs वगैरे आपण देऊ शकतो, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स देऊ शकतो, पण जे काही कॉज आहे ते आपल्याला ट्रीट करावं लागतो. उदाहरणार्थ फायब्रॉइड्समध्ये आपण युलिप्रिस्टल देतो, ठीक आहे. किंवा मग पॉलिप्स, ॲडेनोमायोसिस असेल तर आपण त्याला अब्लेशन वगैरे असं करून ट्रीट करतो. तर वी हॅव टू ट्रीट द कॉज इन सेकंडरी डिस्मेनोरिया. आता बाकी कॅरेक्टरिस्टिक्स पाहूयात. प्रायमरी डिस्मेनोरियाच्या पहिले पाहूया. तर प्रायमरी डिस्मेनोरिया प्रायमरीली ॲडोलसंट्समध्ये दिसतं, ठीक आहे. 12 to 16, 18 पर्यंतच्या एजच्या लेडीजमध्ये पॉझिटिव्ह फॅमिली हिस्ट्री असेल तरी मग प्रायमरी डिस्मेनोरिया दिसतं, ठीक आहे. प्रायमरी डिस्मेनोरिया इज रेस्ट्रिक्टेड टू ओव्युलेटरी सायकल्स, ठीक आहे. म्हणजे 14 डेला युजली मेन्सेसच्या किंवा मग पिरियड जस्ट चालू होण्या अगोदर किंवा पिरियड्स चालू होण्याच्या काही दिवसांअगोदर आपल्याला पेन, तर मग अकॉर्डिंग टू ओव्युलेटरी सायकल्स हे प्रायमरी डिस्मेनोरियाचं पेन असोसिएटेड असतं. तर ह्या काय होतं ह्यामध्ये की PGF2 अल्फा जे रिसेप्टर्स आहेत त्यामुळे व्हेझोकॉन्स्ट्रिक्शन होतं, ठीक आहे. PGF2 अल्फा जे प्रोस्टाग्लॅन्डिन आहे ते रिसेप्टर्सवर ऍक्ट करतं आणि त्यामुळे व्हेझोकॉन्स्ट्रिक्शन होतं आणि त्यामुळे पेन होतं, इश्केमिक पेन होतो. म्हणून तर जेव्हा आपण NSAIDs देतो तर इट ऍक्ट्स अगेन्स्ट द PGF2 अल्फा
ठीक आहे, आणि त्यामुळे जे इश्केमिक आहे ते थांबण्यास मदत होते. पेन रिलीव्ड आफ्टर प्रेग्नन्सी अँड वजायनल डिलिव्हरी. ओके, सो प्रायमरी डिस्मेनोरियाचं पेन आहे ते प्रेग्नन्सी आणि वजायनल डिलिव्हरी नंतर रिलीव्ह होऊन जातं. आणि हे पेन कसं असतं तर जस्ट फ्यू आवर्स प्रायर टू मेन्सेस ऑर विथ द ऑनसेट ऑफ मेन्सेस. तर जे प्रायमरी डिस्मेनोरिया आहे इट इज असोसिएटेड विथ नॉजिया, वॉमिटिंग, डायरिया, टॅकिकार्डिया, फेंटिंग, स्वेटिंग असे सगळे सिम्पटम्स पण प्रेझेंट असू शकतात. आता सेकंडरी डिस्मेनोरिया बद्दल पाहूयात की इट अकर्स युजली अबाउट 30+ एज, कारण ह्यामध्ये कॉज असोसिएटेड आहे जसं की फायब्रॉइड्स, पॉलिप, ॲडेनोमायसिस. तर हे साधारणतः 30+ एजच्या किंवा 25+ एजच्या लेडीजमध्ये दिसतं, म्हणून सेकंडरी डिस्मेनोरिया सुद्धा 30+ एज नंतर आढळून येतं. पेन इज 3 to 5 days बिफोर द मेन्सेस स्टार्ट. ठीक आहे, देअरफॉर नोन एज कंजेस्टिव्ह पेन अँड पेन रिलीव्ह विथ द ऑनसेट ऑफ मेन्सेस. ठीक आहे, तर मेन्सेस सुरू झाल्या झाल्या लगेच हे पेन रिलीव्ह होऊन जातं. तर याआधी आपण डिस्मेनोरिया बद्दल पाहिलं सगळं. आता मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज, तर यामध्ये काही टर्म्स आहेत महत्त्वाचे जे काही आपल्याला MCQs वगैरे मध्ये विचारले जाऊ शकतात, तर ते आपण पाहूया. तर नॉर्मल ब्लड लॉस ड्युरिंग मेन्सेस 30 to 50 मिलीलिटर. ठीक आहे, तर एवढा दर पाळीच्या वेळेस फर्स्ट 4 to 5 days 30 ते 50 मिलीलिटर ब्लड लॉस होऊ शकतो. पण आता मेनोरेजिया म्हणजे काय? हेवी पिरियड्स. मोर दॅन 80 मिलीलिटर ब्लड लॉस ड्युरिंग मेन्सेस फॉर मोर दॅन 7 days इज नोन एज मेनोरेजिया. तर मुख्यतः मोर दॅन 80 मिलीलिटर ब्लड लॉस म्हणजे मेनोरिया असं आपण लक्षात ठेवू, कारण इट इज नॉट अबाउट द ड्युरेशन बट अबाउट क्वांटिटी. म्हणजे किती जास्त दिवस आहे त्यावरून आपण त्याची व्याख्या ठरवू नाही शकत. किती जास्त ब्लिडिंग आहे त्यावरून आपण मेनोरेजिया असं म्हणतो. तर नॉर्मली 30 to 50 मिलीलिटर असतं आणि मोर दॅन 80 मिलीलिटर ब्लड लॉस म्हणजे मेनोरेजिया. तर डिस्मेनोरिया म्हणजे पेनफुल पिरियड्स. तर नॉर्मली मेन्स्ट्रुअल सायकल 28 ± 7 डेजची असू शकते, म्हणजे 21 to 35 डेजची असू शकते. पॉलिमेनोरिया म्हणजे काय? जेव्हा सायकल लेंथ लेस दॅन 21 डेज, म्हणजे फ्रिक्वेंट मेन्स्ट्रुएशन जर का होत असेल, ठीक आहे, तर मग त्याला आपण पॉलिमेनोरिया म्हणतो. आणि पॉलिमेनोर्हिजिया म्हणजे काय? तर पॉलिमेनोरिया प्लस मेनोरेजिया. म्हणजे पॉलिमेनोरिया म्हणजे फ्रिक्वेंट मेन्स्ट्रुएशन 21 डेज पेक्षा पण कमी सायकल आणि हेवी पिरियड्स मोर दॅन 80 मिलीलिटर ब्लड लॉस. तर फ्रिक्वेंट मेन्स्ट्रुअल सायकल्स, फ्रिक्वेंट पिन्स, हेवी मेन्स्ट्रुअल सायकल्स जेव्हा असतात तेव्हा आपण त्याला पॉलिमेनोरेजिया असं म्हणतो. ओलिगोमेनोरिया म्हणजे काय? सायकल मोर दॅन 35 डेज, फिक्स्ड कॉन्स्टंट सायकल. म्हणजे जेव्हा पॉलिमेनोरिया आपण पाहिलेलं की लेस दॅन 21 डेज सायकल, आणि ओलिगोमेनोरिया म्हणजे मोर दॅन 35 डेज सायकल्स. ठीक आहे. हायपोमेनोरिया म्हणजे लेस ब्लड लॉस किंवा स्कॅन्टी पिरियड्स. ठीक आहे, तर ओलिगोमेनोरिया आणि हायपोमेनोरियामध्ये कन्फ्यूज होऊ शकतो. हायपोमेनोरिया म्हणजे स्कॅन्टी किंवा लेस ब्लड लॉस, म्हणजे 30 to 50 मिलीलिटर नॉर्मल ब्लड असतो, तर खूप कमी आहे, म्हणजे अगदी 10 मिलीलिटर किंवा 15 मिलीलिटर ब्लड लॉस जर का होत असेल तर ते झालं हायपोमेनोरिया. आणि सायकल जर का लांबलेली असेल मोर दॅन 35 डेज तर ते ओलिगोमेनोरिया. आता मेट्रोरेजिया म्हणजे काय? तर इरेग्युलरली इरेग्युलर पिरियड्स, नो फिक्स पॅटर्न ऑफ द पिरियड्स, or then intermenstrual bleeding or spotting is present, that is known as metrorrhagia. And what is menometrorrhagia? Menorrhagia plus metrorrhagia. Menorrhagia म्हणजे excessive bleeding, heavy periods plus irregular periods like metrorrhagia known as menometrorrhagia. तर अशा 8 टर्म्स आहेत आणि त्याची डेफिनेशन आपण पाहिलेली आहे. तर युजली क्लिनिकली हे जे काही मी दिलं आहे की पॉलिप युजली असोसिएटेड विथ मेट्रोरेजिया, फायब्रॉइड युजली मेनोरेजिया दिसलं की फायब्रॉइड डोक्यात आलं पाहिजे, मेट्रोरेजिया दिसलं की पॉलिप डोक्यात आलं पाहिजे, फायब्रॉइड प्लस पॉलिप तर मग मेनोमेट्रोरेजिया होऊ शकतं. ठीक आहे, तर मग हे जे काही फाइंडिंग्स आहेत तर हे काही एकदम हार्ड अँड फास्ट रूल नाही की असंच असावं, बट शक्यतो क्लिनिकली हे फीचर्स आपल्या डोक्यात असायला हवेत. ठीक आहे, तर डिस्मेनोरिया वर शॉर्ट नोट विचारली जाऊ शकते आणि त्याची ट्रीटमेंट, त्याचे कॉजेस, ठीक आहे, त्याचे असोसिएशन्स, नेचर ऑफ पेन, ठीक आहे, त्याला आणखी काय म्हणतात की आयट्रोजेनिक आहे की कसं आहे की इडिओपॅथिक आहे, ते सगळं डिस्मेनोरिया बद्दल आपण पाहिलेलं आहे. आणि बाकी मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज वरचे ते 8 टर्म्स आपण पाहिलेले आहेत आणि त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे. ठीक आहे, तर नॉर्मली कसं असतं ते आपण पाहिलं आहे. तर जे मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज आहेत त्यावर MCQ विचारले जाऊ शकतात, कारण
फक्त एखाद्या मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीवर आम्हाला कुठेही शॉर्ट नोट नव्हती, बट टर्म्स माहिती असायला हव्यात आणि त्यावर MCQ विचारलेले आहेत. तर आपण डिस्मेनोरिया आणि मेन्स्ट्रुअल इरेग्युलरिटीज बद्दल जे काही महत्वाचं आहे ते सगळं आपण पाहिलेलं आहे. थँक्यू.